फाल्गुन अमावास्या उद्या आहे आणि या अमावास्येला आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहे, कारण या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते बघा, ही जी फाल्गुन अमावास्या आहे प्रारंभ तो 18 तारखेला बुधवारी सकाळी 8:26 सुरू होत आहे आणि अमावास्या समाप्ती ही 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:54 होते। तर फाल्गुन अमावास्येच्या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे। या दिवशी पितरांना काही गोष्टी अर्पण करायच्या आहे, ज्यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि काही गोष्टी दान करणं हे खूप शुभ मानलं जातं। जेव्हा तुम्ही शुभ दिवशी काही वस्तूंचं दान करतात किंवा काही उपाय करतात ना, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो। आपल्या आयुष्यामध्ये बघा बरेचसे अडचणी संकट वगैरे येत असतात, तर आपण काय करतो की आपण म्हणतो की देवाला दोष देतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ आली। पण बघा, अशा शुभ दिवशी काही उपाय केले तर त्याचा 100% फायदा आपल्याला होत असतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अमावास्या तिथीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। प्रत्येक अमावास्येला काहीतरी स्वतःचं असं महत्त्व असतं, प्रत्येक अमावास्येचं वेगवेगळं महत्त्व असतं आणि ही तिथी दर महिन्याच्या कृष्ण पक्षाला येत असते। म्हणजे 15 दिवसांनी अमावास्या येते, परत 15 दिवसांनी पौर्णिमा येते, परत 15 दिवसांनी अमावास्या येते। त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अमावास्येचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो आणि अमावास्येचा दिवस हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित असतो। आणि मी नेहमी सांगत असते, तुम्ही कितीही देवाची सेवा करा, पण जर तुम्ही तुमच्या पितरांना विसरत असाल, पितरांसाठी काही उपाय काही सेवा करत नसाल, तर तुमच्या बाकी तुम्ही देवासाठी जी सेवा करताय तिचा काही उपयोग होत नाही। कारण आपल्या आयुष्यामध्ये आपले पित्र सगळ्यात महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यामुळे आज आपण आहोत। आणि त्यामुळे जे पित्र म्हणजे कुठले, जे आपले आधीचे लोक होऊन गेले, जे आत्ता आपल्यामध्ये नाही आहे, तर त्यामुळे त्या पितरांना प्रसन्न करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। काही छोटे उपाय करून आपल्याला प्रसन्न करता येतं। तर त्यामुळे बघा, तुम्हाला या अमावास्येच्या तिथीला काही उपाय करायचे आहे, काही दानसुद्धा करायचं आहे। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला दान सांगते की अमावास्येच्या दिवशी तुम्ही दान काय करू शकता। तुम्ही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र काही दान करा, पण दान करा, गरजूंना दान करा। दान हे नेहमी सत्पात्री झालं पाहिजे, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करा। उगाचच ज्यांना गरज नाही त्यांना दान करून काही उपयोग नाही आहे। तुम्ही जेव्हा दान करता आणि त्या गोष्टीचा त्यांना उपयोग होतो, तर त्यावेळेस ते दान सत्पात्री म्हटलं जातं आणि तेव्हा त्या दानाचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं। आणि तुम्ही काही दान करा, तुम्ही कोणाला पाण्याची बॉटल घेऊन द्या, तुम्ही काहीतरी वडापाव द्या, काही द्या, चालेल, पण त्या दानाला तुम्हाला त्या दिवसाला महत्त्व असतं आणि ते दान सत्पात्री होणं महत्त्वाचं असतं। यानंतर बघा, या फाल्गुन अमावास्येला भगवान शिवांची पूजा करायची असते। या दिवशी बघा, तुम्ही भगवान शिवांचे मंत्र स्तोत्र तुम्ही घरामध्ये लावा। पंचाक्षरी मंत्राचं तुम्ही या दिवशी तुम्ही यूट्यूबला लावलं तरी सुद्धा चालेल। यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही भीती आहे किंवा ज्या गोष्टीची आपल्याला काहीतरी भीती वाटत असते, अडथळे वगैरे जे आहे तर ते दूर होत असतात। यानंतर या दिवशी बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दान करू शकता, तर दानामध्ये बघा तुम्ही कपडे, साखर, धान्य या वस्तूसुद्धा दान करू शकता। यामुळे पित्रसुद्धा आपले प्रसन्न होत असतात। यासोबतच बघा, अमावास्येच्या दिवशी तुम्ही बघा सकाळीच आहे ना, आपल्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी तुम्ही काहीतरी खाऊ ठेवा। खाऊ म्हणजे बघा, तुम्ही धान्य ठेवू शकतात, गहू बाजरी काही, आणि एका वाटीमध्ये तुम्ही पाणी, हे सुद्धा दान झालं। बघा, उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या पक्ष्यांना पाणीसुद्धा मिळत नाही कधी कधी, आणि अगदी वाटीभर पाणी ठेवलं तर त्याच्यामध्ये किती पक्ष्यांचं त्यामध्ये तहान भागत असते। म्हणून या अमावास्येच्या दिवशी तुम्हाला गच्चीवर म्हणा किंवा खिडकीमध्ये गॅलरीमध्ये काहीतरी धान्य आणि पाणी तुम्हाला ठेवायचं आहे। असं केल्यामुळे आपले पित्र भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात। यानंतर बघा, अमावास्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाचं झाड लावा, कुठेतरी मंदिराच्या इथे म्हणा, किंवा बघा झाडांमुळे सावलीसुद्धा मिळत असते आणि वर्षातून एकतरी झाड आपल्या हातून लावलं गेलं पाहिजे। आजकाल तुम्हाला माहिती खूप कन्स्ट्रक्शन्स वगैरे वाढलेले आहे, तर त्यामुळे आता झाड वगैरे सुद्धा कमी होत आहे। तुम्ही मंदिराच्या इथे झाड लावा, चालेल, पण तुम्ही पिंपळाचं झाड लावा। आणि अमावास्येच्या दिवशी बघा, तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे। एक तुपाचा दिवा तुम्ही तिथे लावू शकता। यामुळे पित्र जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात, आपल्या आयुष्यातले दुःख कमी होतात आणि ज्या काही सांसारिक जीवनामध्ये अडीअडचणी आहेत तर त्या दूर होतात। हे तुम्ही दर अमावास्येला करू शकता। यानंतर बघा, अजून महत्त्वाचं म्हणजे अमावास्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे। आपण पवित्र नदीमध्ये स्नान करायला नाही जाऊ शकत, कारण प्रत्येकाच्या घराजवळच नदी आहे असं नाही आहे। आता आमच्या नाशिकमध्ये गंगा नदी आहे, पण आजकाल आपण बघा नाही जाऊ शकत अशा ठिकाणी। तर त्यामुळे तुम्ही काय करू शकतात, प्रत्येकाने देवांचं जिथे सामान मिळतं तिथे गंगाजलची बाटली मिळते,
तर गंगाजल नेहमी आपल्या घरामध्ये असावं आणि जेव्हा असे काही शुभ दिवस असतात तर त्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी तुम्ही 2 ते 3 थेंब तुम्ही गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच्याने अंघोळ करायची आहे. यामुळे काय होतं, पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपल्यावर जे काही वाईट दोषांचा गुणांचा आपल्यावर परिणाम झालेला असेल तर ते धुवून निघतात आणि त्यामुळे आपण जी काही सेवा करतो, जे काही आपण कामं करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं. तर बघा, या काही गोष्टी आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. शक्यतो प्रत्येक अमावास्येला या गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत जा, कारण अमावास्येच्या दिवशी आपण जे काही दान वगैरे करतो तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं. त्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे फायदा होत असतो. म्हणून बघा, हे अमावास्येच्या दिवशी काही छोटे छोटे करायचे उपाय आहेत ते तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.